इकडे सोलापुरात कांद्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे। बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 2600 प्रति क्विंटल दर मिळालेला आहे। महिन्याभरात साधारणपणे 3000 हे दर घसरलेत। दुसरीकडे बाजारात इजिप्तचा 10 टन कांदा दाखल झालाय। इजिप्तच्या कांद्याला मागणी कमी आहे, केवळ 1500 ते 1700 रुपये दर या कांद्याला मिळतोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात दररोज मोठी घसरण होताना पाहायला मिळते। जवळपास एका महिन्यामध्ये 3000 रुपयामध्ये कांद्याची घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा राज्यातील सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, या सगळ्या बाजार समितीमध्ये बाहेरून कांद्याची आयात झालेली आहे। तुर्कस्तान असेल किंवा इजिप्त असेल, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात केली जाते। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इजिप्तवरून आलेला कांदा जो आहे तो आयात झालेला आहे। आपण बघताय की हा जो कांदा आहे तो इजिप्तवरून आलेला आहे आणि व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की या कांद्यामध्ये कोणत्याही प्रकारची चव नाहीये। बाजार जे ते कांद्याचे सातत्याने घसरत आहेत। शेतकरी काय सध्या कांद्याची परिस्थिती बघायला गेलं तर ज्यावेळेस अगोदर ज्यावेळेस आपलं कांद्याचा भाव चांगला होता, पण ज्यावेळेस बाहेरून देशातून कांदा आला म्हणजे इजिप्त, दक्षिण आफ्रिका असेल किंवा पाकिस्तान असेल, ज्यावेळेस पाकिस्तानच्या गोष्टी आपण करतो, पाकिस्तान आपल्या सैनिकांसोबत एवढ्या कुरापती करत असताना आपण त्याच्याकडून वारंवार साखर असेल किंवा कांदा असेल अशा शेतकरी जीवनावश्यक वस्तू आपण मागणी करतो। पण त्याच वेळेस आपल्या भारतातील शेतकरी आहे या दृष्टीने जर बघून बाहेरच्या देशातून आयात जर माल केला तर आपल्या शेतकऱ्यांनाही भाव मिळेल। कॅमेरामॅन अय्यूब आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।